सध्या तुरीच्या भावाला 3 अदृश्य शक्तींनी दाबून ठेवलंय असं म्हटलं तरी चालेल। या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला थेट दिसत नाहीत, पण त्यांचा बाजारावर खूप मोठा परिणाम होतोय। चला एक एक करून या तिन्ही कारणांना समजून घेऊया। तर हे आहेत ते 3 मुख्य दबाव। पहिला, बाजारात जो पैसा येणार होता त्याची दिशाच बदलली। दुसरा, मोठे गुंतवणूकदार सध्या थोडे घाबरलेले आहेत। आणि तिसरा म्हणजे बाजारातून येणारी मागणी अचानक कमी झाली आहे। आता आपण प्रत्येक कारण सविस्तरपणे पाहू, म्हणजे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल। तुरीच्या बाजाराचा जो मूळ पाया आहे तो आजही प्रचंड मजबूत आहे। हे आकडे बघा, देशातलं तुरीचं उत्पादन स्थिर आहे, म्हणजे तुरीचा तुटवडा नाही आणि अतिरिक्त मालही नाही। परदेशातून अचानक आयातीचा काही धोका नाहीये। मोठ्या व्यापाऱ्यांनी किंवा स्टॉकिस्टनी घाबरून माल विकायला काढलेला नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घराघरात जी डाळ लागते ती मागणी तशीच आहे। याचा अर्थ काय? तर तुरीच्या बाजाराची बॅलन्स शीट एकदम पक्की आणि मजबूत आहे। म्हणूनच बाजार तज्ञांचं स्पष्ट मत आहे की ही भावातली घसरण नाही, तर हा एक तात्पुरता ब्रेक आहे। जसं गाडी चालवताना रस्त्यावर ट्रॅफिक जाम लागतो ना, तशीच ही स्थिती आहे। एकदा काही गुंतवणुकीचे आणि मागणीचे अडथळे दूर झाले की तुरीच्या भावाचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरू होण्याची दाट शक्यता आहे। चला यावर तज्ञांचा नेमका सल्ला काय आहे ते पाहूया। तर सल्ला अगदी स्पष्ट आहे। तूर उत्पादकांसाठी सल्ला आहे, धीर धरा। बाजाराचा पाया मजबूत आहे, त्यामुळे एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा त्यानंतर चांगले भाव मिळण्याची मोठी शक्यता आहे। याच्या अगदी उलट चणा उत्पादकांसाठी सल्ला आहे की भाव वाढीची वाट पाहण्यात खूप वेळ जाऊ शकतो।